सार्थ श्री दासबोध. दशक पहिला, समास सातवा. कवीश्वर स्तवन. माणसामध्ये प्रत्यक्ष परमात्मस्वरूप होण्याची पात्रता आहे. ते ध्येय पदरात पडण्यास त्याच्या अंतर्यामी एरवी सुप्त असलेली प्रतिभा नावाची शक्ती जागी व्हावी लागते. संत आणि कवी यांच्या अंतःकरणात प्रतिभा जागृत असल्यामुळे दुसऱ्याच्या अंतःकरणातील सुप्त प्रतिभा ते जागी करू शकतात. म्हणून संतांना आणि संत श्रोत्यांना वंदन केल्यानंतर श्री समर्थ आता कवींना वंदन करतात. संत व कवी या दोघांमध्ये फरक इतकाच की संतांची प्रतिभा अखंड जागी असते, किंबहुना त्याच्या अंतःकरणात ती जागेपणाने कायमची स्थिर झाल्या वाचून तो संत बनूच शकत नाही. पण कवीची प्रतिभा कधी जागी तर कधी निजलेली, कधी सतेज तर कधी मंद असते. प्रतिभा जागी झाली की ती सळसळते आणि अनावर स्फूर्ती येते. कल्पना आणि बुद्धी विलक्षण सर्जनशील बनून उत्कट काव्य, आवेशमय भाषण आणि अत्यंत नवीन ज्ञान प्रगट होते. माणसातील प्रतिभा जागी करणे हेच सगळ्या परमार्थ साधनेचे मर्म आहे. संतांची संगत केल्याने माणसाची प्रतिभा विनायास उमलते, म्हणून सत्संगतीचा एवढा महिमा गातात. त्याच्या खालोखाल उत्तम काव्य आणि साहित्य अंतःकरणावर इष्ट परिणाम करून प्रतिभा प्रकट होण्याची वाट मोकळी करतात. या दृष्टीने मानवी जीवनात कवींना व साहित्यिकांना मोठे महत्त्व आहे. कल्पनेची का होईना, पण नवी सृष्टी निर्माण करून उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवणे, चिरंतन मूल्यांचे जतन करणे आणि क्षीण व निराशा जीवनात नवचैतन्य ओतणे हे मोठे कार्य कवी करतात. प्रापंचिक माणसाच्या जीवनात तोचतोचपणा येऊन त्याचा आंतरिक विकास खुंटतो. त्यावेळी संत कवीचे काव्यच त्याच्या अंतःकरणात भगवंताच्या प्रेमाचा अंकुर निर्माण करू शकते आणि त्याच्या सूक्ष्म शक्तींना सतेज करते. जगाचा उद्धार तो हाच होय. सार्थ श्री दासबोध. दशक पहिला, समास सातवा. कवेश्वर स्तवन. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर. नातरी हे परमेश्वर, वेदावतारी श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन. नाना शब्दांचे भुवन, येथार्थ होये श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व. नाना लाघवे सत्कीर्तीस्तव, निर्माण कवी श्रीराम. की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर. नाना बुद्धीचे वैरागर, निर्माण झाले श्रीराम. अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी. नाना कामधेनूची दुभणी, वोळली श्रोतयांसी श्रीराम. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडिभरू. नाना सायोज्यतेचे विस्तारू, विस्तारले श्रीराम. की हा परलोकींचा निजस्वार्थू, की हा योग्यांचा गुप्तपंथू. नाना ज्ञानियांचा परमार्थू, रूपासियाला श्रीराम. की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण. माया विलक्षणाचे लक्षण,
ते हे कवी श्रीराम. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा लभ्य लाभ. ना तरी होये सुलभ, निजबोध कविरूपे श्रीराम. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन. कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो. कवी धार्मिकाचा विनयो, विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण. नाना स्वधर्मरक्षण, ते हे कवी श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती. कवी उपासकांची वाढ कीर्ती, विस्तारली श्रीराम. नाना साधनाचे मूळ, कवी नाना प्रयत्नाचे फळ. नाना कार्यसिद्धी केवळ, कवीचे निप्रसादे श्रीराम. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणे तुंबळे रस. कवीचे निमती प्रकाश, कवित्वास होये श्रीराम. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता. कवी विचक्षणाची कुशलता, नाना प्रकारे श्रीराम. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद. कवी गद्यपेद्य भेदाभेद, पदत्रास करते श्रीराम. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार. सकळ सिद्धीचा निर्धार, ते हे कवी श्रीराम. कविसभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण. नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी श्रीराम. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषीचे महत्व वर्णिते. नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते, कवी वाखाणिती श्रीराम. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार. म्हणून कवी हे आधार, सकळ सृष्टीसी श्रीराम. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवीश्वरे विणतो नाही. कवी पासून सर्वही, सर्वज्ञता श्रीराम. मागा वाल्मीक व्यासादिक, झाले कवेश्वर अनेक. तयांपासून विवेक, सकळ जनासी श्रीराम. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली. तेणे पंडिता अंगी बाणली, परमयोग्यता श्रीराम. ऐसे पूर्वी थोर थोर,
जाणे कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार, नमन तयांसी श्रीराम. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती. वेदश्रुती बोलो म्हणती, ज्यांच्या मुखे श्रीराम. परोपकारा कारणे, नाना निश्चय अनुवादणे. सेखी बोलिले पूर्णपणे, संशयातीत श्रीराम. की हे अमृताचे मेघ वोळले, की हे नवरसाचे ओघ लोटले. नाना सुखाचे उचंबळले, सरोवर हे श्रीराम. की हे विवेकनिधीची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे. नाना वस्तूचे विचारे, कोंदाटले हे श्रीराम. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणि उणे. लाधले पूर्वसंचिताच्या गुणे, विश्वजनासी श्रीराम. की हे सुखाची तारुळे लोटली, अक्षयी आनंदे उतटली. विश्वजनास उपेगाली, नाना प्रयोगा कारणे श्रीराम. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती. ना तरी भक्तीची फळश्रुती, फळासाली श्रीराम. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड. ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम. आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर. तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वरस्तवन नाम समास 7वा. श्रीराम समर्थ श्रीराम.